हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे महापालिका ॲक्शन मोडवर एफसी रोडवरील अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतरची मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका योग्यच, पुण्यातील अनधिकृत पब बारवरील कारवाईनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पुणे आणि नाशिकमध्ये गुजरातमधून ड्रग्ज पुरवठा, ड्रग्जचा पैसा कोणत्या पक्षाने वापरला? चंद्रकांत पाटलांना ड्रग्जवरून हात झटकता येणार नाही, संजय राऊतांचा सवाल। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटलांची घरवापसी, शरद पवारांच्या उपस्थितीत सूर्यकांत पाटलांचा पवार गटात प्रवेश। पक्षाच्या लोकांची मदत होत असेल, उत्साह वाढत असेल तर अशा लोकांना घेतलं पाहिजे, पण पक्षात घेण्याबाबत सर्व सहकाऱ्यांना विचारणार, शरद पवारांचं विधान। इंडिया आघाडीतील अनेक लोक आमच्या सोबत येतील, थोडा वेळ थांबा, इंडिया आघाडी पंक्चर होईल, प्रफुल्ल पटेलांचा दावा। सर्वपक्षीय बैठकीत सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची प्रतिक्रिया। एकटा पडलो तरी मी लढणार, हसून सांगतोय, ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करतायत, जरांगेंचा सवाल। अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला आणि अजित पवारांची भेट, मुंब्र्यातील विकास कामांसाठी 50 कोटी निधी, नजीब मुल्ला मुंब्र्यातून आव्हाडांविरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर TV9 तेलुगू वृत्तवाहिनीचं प्रसारण पुन्हा सुरू, 6 जून 2024 पासून TV9 तेलुगूचे प्रसारण होतं बंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, खाम नदीत पडून वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। बांगलादेशवर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवत अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।